नमस्कार. कथेचं नाव आहे हृदय परिवर्तन. तुलसीदासांचा नुकताच विवाह रत्नावलीबरोबर झाला होता. पत्नी काही दिवसांसाठी माहेरी गेलेली होती. आता पतीला तिला भेटण्याची तीव्र ओढ निर्माण झाली होती. मग काय, या तीव्र ओढीमुळे एकदा भर रात्री अंधारात भरपूर पडणाऱ्या पावसामध्ये ते घरातून बाहेर निघाले. पण नदी पार करून पलीकडे जावं लागणार होतं. मग काय, कोणताही विचार न करता पतीने त्या दुथडी भरून वाहणाऱ्या नदीमध्ये धाडकन उडी मारली. हाताला एक आसरा लागला. त्याला धरून नदी पार करून ते पलीकडे पोहोचले. पाहतात तो एवढ्यात वीज लखाकली आणि त्यांना दिसलं, अहो, एका प्रेताला, मृतदेहाला धरून त्यांनी नदी पार केलेली होती. मनात थोडी भीती दाटून आली, पण जास्तीचा विचार करण्यात वेळ घालवला नाही. ते पटपट पावलं उचलत तिच्या घरापर्यंत पोहोचले. पाहतात तो काय, वरचा दिवा लागलेला होता खोलीचा. म्हणजे अरे, पत्नी माझी वाट पाहतीये. आणि हे काय, तिने खोलीतून एक दोरी सुद्धा खाली सोडली आहे मला वर येण्यासाठी. असा विचार करत पतीनं त्या दोरीला पकडलं आणि पटपट पटपट दोरीवरून चढून ते तिच्या खोलीमध्ये पोहोचले. एवढ्या अंधारा रात्री भर पावसामध्ये भिजून आलेल्या आपल्या पतीला समोर पाहताच रत्नावली घाबरून म्हणाली, अहो, एवढ्या अंधारा रात्री तुम्ही इथं कसं काय पोहोचलात? अगं, त्यात काय, नदी पार केली आणि तू सोडलेल्या या दोरीला धरून मी वरती आलो. मी सोडलेल्या दोरीला? तिने घाबरून जाऊन बाहेर पाहिलं. नाही नाही, ती दोरी नाही, तो भला मोठा सर्प आहे. त्याला धरून तुम्ही वरती चढून वर आलात. अहो, काय हे, या ओढीपेक्षा, माझ्या ओढीपेक्षा तुम्हाला जर ईश्वराची, रामाची ओढ लागली असती तर तुम्ही हा भवसागर सुद्धा पार केला असतात, नाही का? पत्नीनं बोललेलं हे वाक्य आर पार हृदयातून गेलं आणि अहो, हृदयाचं परिवर्तन की हो झालं. भोगविलासाची दृष्टी आता आत्म्यामध्ये रमण करती झाली आणि पाहता पाहता काही दिवसातच तुलसीदासांचा संत तुलसीदास की हो झाला, संत तुलसीदास की हो झाला. मात्र हृदय परिवर्तन होण्यासाठी आपल्या रत्नावलीचा, आपल्या पत्नीच्या एकाच वाक्याचा त्यांना एवढा उपयोग झाला, ज्यामधून भोगविलासातून दृष्टी आत्मराधनेमध्ये गेली आणि तुलसीदासांचे संत तुलसीदास बनले, संत तुलसीदास बनले. नमस्कार.